शेतकरी वार्ता न्यूज MS-20। वडेश्वर नगरवाडी येथील शेतकऱ्यांनी घेतला जलसमाधीचा निर्णय। 28 जुलै सोमवार रोजी 11 वाजता जलसमाधी आंदोलनाचा जिल्हा अधिकारी तहसीलदार SDM यांना दिली। कन्नड तालुक्यातील जांभडी जहागिरी येथून 2 किलोमीटरवर डोंगरांच्या पायथ्याशी असलेले वडेश्वरला वाडी ते रस्ते हा उपक्रम राज्य सरकारने घेतला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी महसूल विभागाला जे आदेश दिले त्या आदेशाचा ग्रामीण भागात महसूल विभागाकडून दुर्लक्ष होत आहे। मात्र कन्नड तालुक्यातील जांभडी जहागिरी येथून जवळ असलेली 2 किलोमीटर अंतरावर असलेली वडेश्वर नगरवाडी येथील शेतकऱ्यांचा रस्ता अडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। या वाडीवर येणारे शिक्षकांना, अंगणवाडी सेविकांना अडचण निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक वेळेस महसूल विभागाला, तहसील कार्यालयाला निवेदन देऊनही यावर तोडगा निघाला नाही। अखेर येथील शेतकऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी जलसमाधी आंदोलन घेण्याचा इशारा दिलाय। जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालय, SDM कार्यालय यांना जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिलाय। दिनांक 28 जुलै रोजी जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाला निवेदन म्हणून महसूल विभाग, पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले। या वाडीची लोकसंख्या 250 ते 300 असून रस्त्यासमोरच व्यक्तीने रस्ता अडवून ठेवल्याने सर्व शेतकरी व स्थानिक नागरिक अनेक वेळा निवेदन देऊन त्याचा काहीच उपयोग झाला नाही। डोंगराच्या पायथ्याशी असलेले जागृत वडेश्वर महादेव मंदिर असून या ठिकाणी भाविकांनाही येण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे। सध्या सुरू झालेला पवित्र श्रावण महिना, त्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली। या ठिकाणी रस्ता नसल्याने गरोदर महिलांना दवाखान्यात जाण्यासाठी सुद्धा गेल्या 2 वर्षापासून या घटना घडत आहेत। गरोदर महिलांचे बाळांचा रस्ता नसल्याने मृत्यू झाला होता, तर दुसरी घटना हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू झाला। तरी जाणून बुजून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। सध्या या ठिकाणी मोटरसायकलशिवाय दुसरं कोणतंही वाहन जात नाही। शाळकरी मुलांनाही मोठी कसरत करावी लागते। महसूल विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही। त्यांना अखेर जलसमाधी आंदोलनाचा मार्ग निवडावा लागला। काही दिवसापूर्वी महसूल विभाग, पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता मोकळा करण्यात आला होता। मात्र समोरच्या व्यक्तीने दगडफेक करून हा रस्ता बंद केला। येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या आम्ही 164 मधून जा-ये करत आहोत। जलसमाधीमध्ये पुरुष व महिला, लहान बालकांचा समावेश राहणार आहे, अशी माहिती जलसमाधी घेणार असलेल्या आंदोलकांनी दिली। 28 जुलै रोजी गणेशपूर लघु प्रकल्प या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया आम्ही गेले 3 वर्षापासून या रस्त्याचा पाठपुरावा करत असून महसूल विभाग यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। आम्हाला रस्त्याअभावी मोठे नुकसान होत आहे। रात्री अपरात्री रस्त्याअभावी वडेश्वर नगरवाडी येथील लोकसंख्या वाडीची 250 ते 300 असून आम्ही कंटाळून जलसमाधी घेण्याचा आंदोलनाचा मार्ग निवडलाय। गेल्या वर्षी रस्त्याअभावी 2 रुग्ण दगावली। महिला गरोदर असताना गाडी न आल्याने त्या मुलाचा मृत्यू झाला। दुसरी घटना, एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला। गाडी न आल्याने त्याचाही जागेवर मृत्यू झाला। तर महसूल विभागातून कोणतीही प्रतिसाद मिळत नसल्याने आम्ही गेले 3 वर्षापासून पाठपुरावा करत असून रस्त्याअभावी महसूल विभाग, पोलीस प्रशासन यांच्या मदतीने हा रस्ता मोकळा करण्यात यावा। मात्र समोरच्या व्यक्तीने पुन्हा दगडफेक करून हा रस्ता बंद केला। त्यामुळे आम्हाला जलसमाधी आंदोलनाचा मार्ग निवडावा लागला। 28 जुलै रोजी सर्व स्थानिक शेतकरी, महिला, लहान मुलं जलसमाधी आंदोलन करणार आहेत। याकडे आता महसूल विभाग काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।